तुम्ही कॉमेट R3 पॅनस्टार्स बद्दल ऐकलाय का? जर तुम्हाला त्याची लांब चमकदार शेपटी पाहायची असेल तर कॅमेरा वापरणं योग्य ठरेल, कारण फक्त डोळ्यांनी ती नीट दिसणार नाही. अलीकडे हा धूमकेतू थोडा उजळला असला तरी तो अजूनही उघड्या डोळ्यांनी फारसा दिसत नाही. त्याची एक झलक पाहायची असेल तर पहाटेच्या आधी पूर्वेकडील आकाशात पाहावं लागेल. मग या धूमकेतूचे फोटो इतके अप्रतिम का दिसतात? याचं उत्तर आहे लांब एक्सपोजर फोटोग्राफी. कॅमेरे त्याची पसरलेली आयन शेपटी, जी आकाशाच्या मोठ्या भागात पसरलेली असते, आपल्या डोळ्यांपेक्षा खूप चांगल्या प्रकारे टिपू शकतात. हा थक्क करणारा नजारा भारतातील हिमालय पर्वतरांगांमध्ये टिपला गेला आहे. दोन डोंगरांच्या मधल्या दरीतून धूमकेतूची शेपटी जणू अलगद वाहते आहे असं वाटतं. खरंच मंत्रमुग्ध करणारा दृश्य. आता एक रंजक गोष्ट. ही शेपटी इतकी लांब दिसते कारण आपण ती पृथ्वीवरून जवळजवळ बाजूने पाहतो आणि धूमकेतूची शेपटी नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. त्यामुळे हा दृश्य परिणाम आणखी नाट्यमय वाटतो. हा धूमकेतू काल म्हणजेच 27 एप्रिल 2026 रोजी सूर्याजवळच्या सर्वात जवळच्या बिंदूपर्यंत पोहोचला आणि पुढील आठवड्यात जेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल तेव्हा त्याची अधिक रुंद झुबकेदार धूर शेपटीही दिसू लागू शकते. पण हा देखावा कायमचा नाही. हा धूमकेतू हळूहळू उत्तरेकडील आकाशातून दूर जात आहे. महिन्याच्या शेवटी तो दक्षिणेकडील आकाशात सूर्यास्तानंतर दिसेल आणि हळूहळू फिका होत आपल्या सौरमालेबाहेर प्रवास करत राही. आकाशातील एक क्षणिक पाहुणा, पण नक्कीच पाहण्यासारखा. त्यामुळे शक्य असेल तर लवकर उठून कॅमेरा घेऊन हा अद्भुत नजारा पाहायला विसरू नका.